नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरतीच्या गणितामध्ये जेव्हा एक्स वाय ए बी किंवा 2x² + 5x असे प्रश्न समोर येतात, तेव्हा बऱ्याच जणांना घाम फुटतो. साधं गणित ठीक आहे, पण हे एक्स वाय कुठून आले? यांची बेरीज वजाबाकी कशी करायची? हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असतो. जर तुम्हालाही या बेजिक राशींची भीती वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग जराही न वेळ घालवता सुरुवात करूया. आज आपण शिकतोय बैजिक राशी व बहुपदी याविषयी काही महत्त्वाचे नियम. आता बैजिक राशी एक्झाम्पल घेऊया आपण. 6x 9 + p 4a + b या गणिती मांडणींना आपण काय म्हणतोय? बैजिक राशी असं म्हणतोय. एक्स यामध्ये एक्स हे काय आहे? चल आहे आणि हा 6 हा या चलाचा सहगुणक आहे. आता 9 + p हे इक्वेशन जर आपण घेतलं तर यामध्ये चल असेल p आणि 9 हे काय असणार आहे? पद असणार आहे. जी त्याला चल नसतं त्याला आपण काय म्हणतो? पद असेही म्हणतो. तर यामध्ये या चॅप्टरमध्ये अनेक महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे आता हे इक्वेशन घेऊया आपण 5x² - 7x + 4 यामध्ये 2 जी आहे म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक जो असतो, सर्वात मोठा घातांक त्याला आपण काय म्हणतो? कोटी असं म्हणतो. क्वेश्चन येतो एक्झाममध्ये की या इक्वेशनची कोटी सांगा, या बहुपदीची कोटी सांगा. तर चलाचा जो सर्वात मोठा घातांक असतो तो त्याची कोटी असते. तर आता बहुपदी 5x² - 7x + 4 ही एक बहुपदी आहे. बहुपदी आहे. पण जर 5x⁻² 7x + ही बहुपदी होणार नाही. कारण -2 हा चलाचा घातांक नसतो. त्यामुळे बहुपदीचा जो घातांक असतो तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. त्यानंतर यामध्ये काही आपण रूल पाहतोय. चिन्हांचे रूल या चॅप्टरसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते सुरुवातीला पाहूया आपण आता इथे. चिन्हांचे नियम खूप महत्त्वाचे आहेत या चॅप्टरसाठी. प्लस बरोबर प्लस असतं. प्लस मायनस बरोबर मायनस. मायनस प्लस असेल तर मायनस. आता हे +1 +2 असेल तर त्या दोघांची काय होईल? बेरीज होईल. हे बेरीज असण्याचं चिन्ह आहे. एखादी संख्या प्लस असेल आणि दुसरी संख्या जर पहिली संख्या जर प्लस असेल आणि दुसरी जर मायनस असेल तर त्या दोन संख्यांची वजाबाकी होणार. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं म्हणजे जी यामधील मोठी संख्या असेल, समजा आता -5 + 4 यामध्ये बसतोय हा या पॅटर्नमध्ये हा क्वेश्चन बसतोय. -4 5 + 4 याचं काय होणार आहे? इथं मायनस आहे. मायनस प्लस मायनस म्हणून यांची काय होईल? वजाबाकी होईल. वजाबाकी काय येईल? 1 येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतोय. आता इथं मोठी संख्या कोणती आहे? 5 आहे. म्हणून मोठी संख्येचं चिन्ह काय येईल इथं? -1 उत्तर येईल. आणि सर्वात शेवटी मायनस मायनस प्लस. हे चिन्हांचे नियम या बहुपदी चॅप्टरमध्ये खूप महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पलकडे वळतोय आता. हा चॅप्टर अगदी बेसिकपासून पूर्ण डिफिकल्ट एक्झाम्पलपर्यंत आपण हा चॅप्टर पूर्ण पाहणार आहोत. तर एक्झाम्पल नंबर 1 घेऊया इथे. एक्झाम्पल नंबर 1 बघा इथे काय आहे? xy - 5x + 3y - 15 या बहुपदीचे खालीलपैकी अवयव कोणते? नगर परिषद पूर्व 2018 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. सिंपल हे गणित आपण सुरुवातीला लिहून घेतोय. या बहुपदीचे 2 गटात वर्गीकरण करूया आपण पहिला. तर यामधून x कॉमन निघते. तर कंसामध्ये काय राहील? y - 5 राहील आणि बहुपदीचा एक सिंपल ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासारखी. जो या ब्रॅकेटमध्ये येतो तोच इथे पुन्हा रिपीट होतोय y - 5. आता इथे काय होईल? 3y - 3 15 हे प्लस चिन्ह आहे असेल. आता याचे काय होईल? x + 3 आणि y - 5 असे 2 अवयव येतील. आता x + 3 आणि y - 5. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल y - 5 x + 3. असे एक्झाम्पल आपण इथे पाहतोय आज. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2 बघा इथे काय? -6x⁷ + 8x⁴ - 2x⁴ ला -2x² ने भागले तर भागाकार काय येईल? आता इथे आपण घातांकाचा चिन्हांचे नियम इथं साईडला लिहून घेतोय. प्लस प्लस प्लस, प्लस मायनस मायनस,
मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस प्लस. हे नियम इथे लागू होणार आहेत बघा. इथे काय करतोय आपण -x⁻7 प्लस 8x⁴ मायनस 2x² आणि त्याला डिवाइड काय करायचंय भागले तर म्हणजे कशाने भागायचंय -2x². अंशाच्या प्रत्येक टर्मला या बहुपदीला प्रत्येक टर्मला -2x² ने डिवाइड करून घेऊया. -6x⁻7 डिवाइड -2x⁻2 प्लस 8x⁴ मायनस 2x⁻2 मायनस 2x² मायनस 2x². ओके. तर आता इथे -2 आणि इथं मायनस कधी येणार आहे? पहिली संख्या मायनस आहे, तर इथं मायनस कधी येईल? ज्यावेळी प्लस येईल. म्हणजे +3 येईल. 3 2 × 3 6 येईल आणि x⁻7 डिवाइड x⁻2 काय होईल? x⁻7. आता हे डिवाइड आहे, वरती येताना काय होईल? -2 होईल म्हणजे x⁻2 म्हणजे काय होईल? x⁻5 होईल. 3x⁻5 होईल याचं. ओके. त्यानंतर +8 आहे आणि -2. आता -2 आणि आपल्याला उत्तर कसं पाहिजे? प्लसमध्ये पाहिजे. म्हणजे हे आता म्हणजे काय येणार आहे? इथं -2 येणार आहे. जी टर्म इथे येणार आहे त्याला मायनस साइन येणार आहे. -4 2 × 4 8 होईल आणि x⁻4 - 2 होईल. त्यानंतर 4 - 2 केलेलं आहे आणि हे 2 कॅन्सल होतील आणि इथे मायनस आहे. आपल्याला उत्तर मायनसमध्ये पाहिजे आणि पहिली टर्म उत्तर मायनसमध्ये पाहिजे. पहिली टर्म मायनस आहे म्हणजे आपलं प्लस असणार आहे इथं साइन. प्लस हे कॅन्सल होईल +1. ओके. म्हणजे उत्तर काय आलं आहे? 3x⁵ मायनस 4x² + 1. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आपलं उत्तर असेल 3x⁵ मायनस 4x² + 1. क्रमांक 3 आपण जे एक्झामला प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांचीच प्रॅक्टिस घेतोय आपण इथे. बघा प्रश्न काय आहे? -5 - 7a + 6a² डिवाइड 2a + 1 ने भागले तर भागाकार काय येईल? ऑप्शनसुद्धा त्याने दिलेले आहेत तिथे. त्यांनी. आता ही जी बहुपदी आहे ती आपण ax² + bx + c या फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला लिहून घेऊया. ओके. तर इथं कसं लिहू आहे तेच आपण -6a² - 7a - 5 आणि त्याला डिव्हाइड कितीनं करायचं आहे? 2a + 1. आता ही जी न्यूमरेटरला जी बहुपदी आहे ही पहिला सॉल्व्ह करून घेऊया. ही साईडला आपण लिहून घेतोय 6a² - 7a - 5. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. आपण नेहमी काय करायचो? x² + 2x + 1 असे जेव्हा असतंय त्यावेळी आपण काय करायचो? 1चे 1 या संख्येचे अवयव करत होतो. सहगुणक x² काय होता? 1 होता. त्यामुळे 1 × कोणतीही संख्या केली की तीच संख्या येत होती. त्यामुळे आपण डायरेक्ट या संख्येचे अवयव पाडत होतो. आता इथे काय केलेलं आहे? सहगुणक x² काय आहे? 6 आहे. म्हणून काय करणार आपण? 6 × 5 म्हणजे 30च्यातला आपल्याला अवयव करायचे आहेत आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे? -7. आता 30चे अवयव करा. 3×10 30 पहिलाच अवयव आहे. 3×10 30 घेतला आपण म्हणजे याची वजाबाकी 7 येते का? येते. म्हणजे 10 आणि 3 आणि मधल्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? मायनस आहे. ते मोठ्या संख्येला द्या. इथे काय आहे? -5 आहे. त्यामुळे -30 असणार आहे. +6 - 5 -30. आता हे मधल्या संख्येचं चिन्ह आपण मोठ्या संख्येला दिलं. आता इथं मायनस येण्यासाठी इथे प्लस पाहिजे म्हणजे -10 + 3 -30. आता याचे अवयव काय येणार? 6a² - 7a - 5 चे अवयव काय आले? 6a² - 10a या व्हॅल्यू इथे पुट करतोय आपण +3a - 5. आता इथे बहुपदींचे 2 गटात वर्गीकरण करतोय आपण. इथे कॉमन काय निघणार? a निघतंय कॉमन आणि 2 कॉमन निघेल. म्हणजे 3
3a आत राहील कंसाच्या -5. त्यानंतर इथे कॉमन काय निघतं काय नाही, म्हणजे +1 3a - 5. आता इथे अवयव काय आले 2a + 1 आणि 3a - 5. हेच अवयव आपल्याला इथे या बहुपदीच्या ऐवजी लिहायचे आहेत. 2a + 1 3a - 5 डिवाइड 2a + 1. हे 2a + 1 2a + 1 कॅन्सल होतील. आपलं उत्तर असेल 3a - 5. 3a - 5 पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. अजून अशा भरपूर प्रश्नांची प्रॅक्टिस आपण आज करणार आहे. प्रश्न क्रमांक 4, k² + 4k + 4 डिवाइड k + 2 यांचा भागाकार काय येईल? अन्नपुरवठा निरीक्षक 2018ला हे सलग 4 प्रश्न पडलेले आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर याचं उत्तर काय येईल ते तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे आम्हाला. क्रमांक 6 हॅश आहे इथे. हॅश डिवाइड 3x² yz बरोबर 2xyz असेल तर हॅश म्हणजे काय असेल? काय असले पाहिजे यापैकी? तर इथे हॅश डिवाइड 3x² yz वित्त विभाग 2019ला प्रश्न विचारला आहे हा. 2xyz. आता इथं जी टर्म येणार आहे ते या दोघांचं मल्टिप्लिकेशन येणार आहे. म्हणजे सरळ मल्टिप्लिकेशन करून टाकूया. 2xyz इंटू 3x² yz. 2 × 3 6 होईल. x इंटू x² काय होईल? x³ होईल. y² होईल आणि z² होईल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. आता इथे ज्या बहुपदी दिलेल्या आहेत 3 त्यांची बेरीज करायची आहे. 7p³ - 4q² - 9. दुसरी बहुपदी आहे 2q² - 3 - 5p³ आणि 8 - 7p³ + 6q² ची बेरीज करायची आहे. आता सिंपल 7p³ - 4a² - 9. आता पीच्या खाली पीची टर्म लिहूया. इथं -5p³ त्यानंतर +2q² - 3 ही बहुपदी आपण लिहून घेतलेली आहे. त्यानंतर पीची काय असणार आहे 7p³ + 6q² + 8. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. आता इथे +7 -7 निघून जाईल. राहील काय -5 -5p³. तर हे 6 आणि 2 8 होतील. 8 - 4 4 होतील. म्हणजे +8 +8 -4 काय होईल यांची? तर यांची होईल वजाबाकी. 4 उत्तर येईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस असेल. +4q². आता हे -9 -3 काय होईल? -9 -3 -12 होईल. एकतर यांची ॲडिशन होईल. मायनस मायनस प्लस असतं त्यामुळे त्यांची ॲडिशन झाली. ॲडिशन आली 12 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आणि +8 करायचं आहे पुन्हा. म्हणजे काय होईल? मायनस प्लस मायनस होईल म्हणजे त्यांची वजाबाकी होईल. वजाबाकी 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -4 याचं उत्तर येईल. म्हणजे काय क्वेश्चनमध्ये ॲक्च्युली -2q² होतं. मग -q². त्यामुळे इथे ही टर्म पूर्ण कॅन्सल होणार आहे. -6a² होईल +6a². इथं 0 येणार आहे. हे दोन्ही टर्म याला कॅन्सल होईल. आपलं उत्तर काय येईल? -5p³ - 4. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 बघा काय येते. 7x⁴ - 28x² + 4x - 100 याला x + 2 ने भाग दिल्यावर बाकी उरते. किती बाकी उरते हे फाइंड करायचं आहे. तर इथे पहिलं आपण काय करतोय? p(x) दिलेला आहे त्याने किती? x + 2. म्हणजेच xची व्हॅल्यू काय येईल? x + 2 बरोबर 0 असतं. त्यामुळे xची व्हॅल्यू काय येईल? -2 येईल. आता या इक्वेशनमध्ये जिथे x आहे तिथे आपल्याला -2 त्याची व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे 7x⁴ म्हणजे 7 - 2 चा चौथा घात वजा 28 x - 2 चा दुसरा घात प्लस 4 × -2 - 100.
आता याचं उत्तर काय येईल? -2 आहे आणि इथं सम संख्या आहे, त्यामुळे 4 वेळा गुणाकार करायचा आहे -2चा काय येईल? आणि आता ही काय आहे? ऋण संख्या आहे, म्हणजे निगेटिव्ह संख्या आहे. याचा जर घातांक पॉझिटिव्ह संख्या असेल किंवा धन संख्या असेल तर उत्तर आपलं काय येतं? पॉझिटिव्ह येतं. त्यानंतर -28 इंटू 4 येईल, +2 इंटू -8 -100. आता इथं 112 येईल. 7 गुणिले 16 112 येईल. 112 अधिक -8 होईल -100. तर हे 112 आणि -112 निघून जाईल, म्हणजे कॅन्सल होतील आणि -8 -100 आपलं उत्तर येईल -108. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. म्हणजेच ज्यावेळी बाकी किती उरते हे ज्यावेळी प्रश्नामध्ये विचारलेलं असेल, त्यावेळी सिंपली काय करायचं, x+2 असेल तर -2 इथं व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट करतो. जर इथं x+5 असेल तर -5 या इक्वेशनमध्ये आपण पुट केली असते. तर बाकी काढण्यासाठी ती व्हॅल्यू ॲक्च्युली त्यामध्ये पुट करावी लागते. तर मित्रांनो, आज आपण राशींच्या बेसिक संकल्पना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतल्या आहेत. पण लक्षात ठेवा, हे तर फक्त बेसिक होतं. या चॅप्टरवरचे अजून खूप महत्त्वाचे प्रश्न, कठीण टाइप्स आणि पोलीस भरतीच्या मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न अजून बाकी आहेत. हे प्रश्न आणि त्यांच्या शॉर्ट ट्रिक आपण याच्या पुढच्या भागात म्हणजेच पार्ट 2मध्ये एकदम डिटेलमध्ये घेणार आहोत. जर आजचा पाया पक्का झाला असेल तर पुढचा भाग तुम्हाला आणखी सोपा वाटेल. त्यामुळे पुढचा भाग मिस करायचा नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आजचा क्लास कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्यू.